नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला या बुलेटिन मध्येच आपण पोल नंतरचं राजकारण सुरू झालंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। एक्झिट पोल नाही, हा मोदी पोल आहे। इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार। एक्झिट पोल नंतर राहुल गांधी यांचं वक्तव्य। इसका नाम एक्जिट पोल नहीं है, इसका नाम मोदी मीडिया पोल है। सर, कितनी सीटें आ रही हैं आपके हिसाब से? सिद्धू मूसेवाला का सॉन्ग सुना आपने? 295। सर्व कल भाजपच्या बाजूने दाखवले जात असल्याने आनंद आहे। 4 तारखेला आणखी चित्र स्पष्ट होईल, चंद्रकांत पाटील यांचं विधान। मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात ठाकरे सरकारमध्ये दिसतील, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। सांगतो, देशाचे पंतप्रधान मोदीजी विराजमान झाल्यानंतर 15 दिवसात उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदीजींच्या सरकारमध्ये दिसेल, मोदीजींसोबत दिसेल। ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही, उद्धव ठाकरे महायुतीत आल्यास आश्चर्य नाही। ठाकरेंना सोबत घेण्याचा निर्णय मोदी, शहा आणि शिंदेंचा। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पद्धतीने चालू आहे। आता यांना त्या आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि म्हणून ते उद्या आले तर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह। सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, राऊतांची ही प्रतिक्रिया आहे। तर राऊत विद्वान ते कालच लंडनमधून आले, पटोलेंचा खोचक टोला। मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, नाही मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन। मी बोलणारच आहे त्याच्यावरती। मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे। आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। फोडाफोडीचा राजकारणाचा भाजपला फटका आहे, भाजपला चिंतनाची आवश्यकता। एकनाथ खडसे यांचा भाजपला सल्ला। तर अजित पवार शिंदेंना प्रतिसाद नसल्याचाही खडसेंचा अंदाज। शरद पवारांच्या 10 पैकी 8 जागा किंवा 6 जागा निवडून येतील असं एक्झिट पोलमध्ये सांगताय। यामधनं भारतीय जनता पार्टीला चिंतन करण्याची आवश्यकता आहे। पक्षाकडे उड्या मारायला सुरुवात करत आहेत, तर दुसरीकडे नाथाभाऊंनी शालीतून जोडे मारण्याची कामं सध्या करू नयेत। दरेकरांचा हा पलटवार आहे। पक्षाकडे यायला त्या ठिकाणी उड्या मारतायत, धावपळ करतायत आणि दुसऱ्या बाजूला पक्षाला अशा प्रकारचा शालीतून जोडे मारण्याचा प्रकार त्यांनी थांबवला पाहिजे। एक्झिट पोल फ्रॉड। देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील। राज्यात आम्ही 30 ते 35 जागा जिंकू, संजय राऊतांचा दावा। अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे। 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही। संजय राऊतच फ्रॉड। राज्यात आम्हाला 12 ते 13 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 18च्या वर जागा मिळणार नाही। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। अहो, संजय राऊत स्वतः फ्रॉड आहे, कशाला त्याचं घेऊन बसलं तुम्ही? आता याच्यात 4 तारखेनंतर त्याच्याकडे बाईट घ्यायला जाताना डोक्यात हेल्मेट घालून जा, नसता तो दगड मारेल तो।